नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सांगली शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वी विषय इतिहास या पाठ्यपुस्तकातील प्रकरण नंबर 2 युरोप आणि भारत। विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत असताना या कालखंडामध्ये युरोपमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडीचे पडसाद भारतामध्ये देखील उमटत होते आणि म्हणून या घडणाऱ्या घटनांचा मागोवा आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना आपल्याला घ्यावा लागतो। इसवी सन 13वे ते 16वे शतक या कालखंडामध्ये प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला। म्हणून इसवी सन 13 ते 16व्या शतकाच्या या कालखंडाला प्रबोधन युग म्हणून ओळखलं जातं। या प्रबोधन युगामध्ये युरोपातील कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आलं। सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली। प्रबोधन काळामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवतावादाला चालना मिळाली। माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला। याच प्रबोधन कालखंडामध्ये मानवी ज्ञानाला मर्यादा नसता हे लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध आणि अष्टपैलू चित्रकाराच्या व्यक्तिमत्वावरून आपल्याला समजते। प्रबोधन काळातील हे अष्टपैलू व्यक्तिमत्व मानलं जातं। लिओनार्दो दा विंची अनेक कलांच्या मध्ये पारंगत होते। शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, संगीत यासारख्या विविध विषयांच्यावरती त्यांचे प्रभुत्व होतेच, परंतु एक जगप्रसिद्ध चित्रकार म्हणून त्यांना ओळखलं जातं। मोनालिसा आणि द लास्ट सफर या चित्रकृती त्यांच्या अजरामर ठरल्या। विद्यार्थी मित्रांनो, या चळवळीनं मानवी जीवनाची सर्व क्षेत्र व्यापून टाकली। ज्ञान, विज्ञान, विविध कला या क्षेत्रामध्ये प्रबोधन घडून आलं। प्रबोधन काळातील कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संविधानाचं चित्रण होऊ लागलं। मानव हा सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू बनला। त्या कालखंडामध्ये असणारे जे साहित्य आहे ते प्रादेशिक भाषेमधून लिहिलं गेलं। याच कालखंडामध्ये 1450च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला आणि या छपाई यंत्राच्या शोधामुळं हे जे साहित्य आहे हे प्रादेशिक भाषेमध्ये छापलं जाऊ लागलं आणि नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजामध्ये तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचणं त्यामुळे शक्य झालं। याच कालखंडामध्ये धर्मसुधारणा चळवळ सुरू झाली। सुरुवातीच्या कालखंडामध्ये समाजामध्ये धर्माचा पगडा होता, परंतु नवीन ज्ञान आत्मसात केलेल्या विचारवंतांनी, तत्ववेत्यांनी, स्वतंत्र बुद्धीचा विचार करणाऱ्या या विचारवंतांनी तत्कालीन रोमन कॅथोलिक परंपरा आणि जुन्या धार्मिक कल्पना होता त्याच्यावरती कडाडून हल्ला चढवला। लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडाचे स्तोम वाजवत होते, धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत होते। याच्या विरोधात युरोपमध्ये जी चळवळ सुरू झाली त्या चळवळीलाच धर्म सुधारणा चळवळ असे म्हणतात। बाबा वाक्य प्रमाण हा विचार मागे पडला आणि चिकित्सक बुद्धीने मानव विचार करू लागला। सर्वात दृष्टिकोनातून मानव हा विचाराचा आणि विकासाचा केंद्रबिंदू बनला। माणसाचे स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले। याच कालखंडामध्ये विविध भौगोलिक शोध देखील लागले। विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंडातील इतर देशांशी पूर्वीपासूनच युरोपमधील अनेक देशातील व्यापारी व्यापार करत होते।
पण इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी हा भाग जो आहे बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल, ज्याला इस्तंबूल या नावाने ओळखलं जातं, ते जिंकून घेतलं आणि आशिया खंडाकडे व्यापार करण्याचा जमिनीवरचा मार्ग हा बंद झाला, ज्या मार्गाला खुष्कीचा मार्ग असंही म्हटलं जातं. हा जो जमिनीवरचा जो मार्ग होता त्या मार्गाला रेशमी मार्ग असं देखील म्हटलं जातं. हा मार्ग आपण आता नकाशात पाहूया. बघा, आशिया आणि युरोप यांच्या दरम्यान जो रेशमी मार्ग आहे किंवा ज्या जमिनीवरच्या मार्गानं, जवळच्या मार्गानं व्यापार होत होता, तो मार्ग या नकाशामध्ये ऑटोमन तुर्कांनी, ज्याला कॉन्स्टँटिनोपल असं म्हणून ओळखलं जात होतं, तो दाखवलेला आहे. या मार्गावरून रेशीम, साखर, काच, मसाल्याचे पदार्थ या वस्तूंचा व्यापार होत असे. तोच मार्ग ऑटोमन तुर्कांनी 1453 मध्ये जिंकून घेतल्यामुळं हा खुष्कीचा किंवा ज्याला रेशमी मार्ग म्हणून ओळखला जातो तो बंद झाला आणि आशिया खंडाकडे येणारा व्यापारी मार्ग किंबहुना व्यापार करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याची गरज भासू लागली आणि यातूनच भौगोलिक शोधाला सुरुवात झाली. इसवी सनाच्या 15व्या शतकात युरोपमधील धाडशी दर्यावर्दी खलाशी यांनी सागरी मार्गाने आशिया खंडाकडे येणारा व्यापारी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. पूर्वीच्या कालखंडामध्ये धर्माचा पगडा होता, परंतु कालांतरानं हा समाजावरती असणारा धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला आणि राजसत्तेला महत्त्व येऊ लागलं. या राजसत्तेनं व्यापाऱ्यांना, धाडशी दर्यावर्दी खलाशी यांना प्रोत्साहन दिलं आणि सागरी मार्ग शोधण्याच्या दृष्टिकोनातून अनेक धाडसी दर्यावर्दी आणि खलाशी भारताचा शोध घेण्यासाठी आपली जहाजे घेऊन बाहेर पडले. या दुसऱ्या नकाशामध्ये आपण त्याच्या संदर्भात माहिती घेऊया. फर्डिनांड मॅगेलन याने समुद्रमार्गे पृथ्वी प्रदक्षिणा केली. भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम्यू डायस, वास्को द गामा, याचबरोबर ख्रिस्तोफर कोलंबस यासारख्या धाडशी दर्यावर्दी आणि खलाशांनी प्रयत्न केले. इसवी सन 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला, परंतु तो आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप येथेपर्यंतच जाऊन पोहोचला. त्यानंतर इसवी सन 1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस यानेही भारताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या पश्चिमेकडे तो अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावरती जाऊन पोहोचला. बार्थोलोम्यू डायसने ज्या मार्गाने प्रवास केला त्याच मार्गाने 1498 मध्ये वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप याला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कलिकत बंदरामध्ये पोहोचला आणि भारताकडे येणारा सागरी मार्ग जो काय आहे तो वास्को द गामा यांनी शोधून काढला. हे नकाशामध्ये आपल्याला फर्डिनांड मॅगेलन यांनी केलेला सागरी मार्गाने केलेली पृथ्वी प्रदक्षिणा, वास्को द गामा, बार्थोलोम्यू डायस, ख्रिस्तोफर कोलंबस, अमेरिगो व्हेस्पुसी यांनी सागरी मार्ग जे शोधलेले आहेत ते या नकाशामध्ये आपल्याला दिसत आहे.
त्यानंतर युरोपमध्ये वैचारिक क्रांती सुरू झाली. प्रबोधन काळात झालेल्या बदलामुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. पूर्वीचे अज्ञान, रूढी, प्रथा, परंपरा या गोष्टीमधून मानव बाहेर पडू लागला आणि प्रस्थापित रूढी, प्रथा, परंपरा यांच्याकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ लागलं. या बदलालाच वैचारिक क्रांती असं म्हटलं जातं. या वैचारिक क्रांतीमधूनच वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली. इसवी सनाचं 18वे ते 19वे शतक हे क्रांतियुग म्हणून ओळखलं जातं. कारण या युगामध्ये जगावरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या महत्त्वपूर्ण घटना घडून आल्या आणि म्हणून कोणत्याही देशाचा जर अभ्यास करायचा असेल तर या 3 घटनांचा मागोवा घ्यावा लागतो. अशा कोणत्या त्या घटना 3 होत्या तर त्यामध्ये असणारं पहिलं म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, 2 फ्रेंच राज्यक्रांती आणि 3 औद्योगिक क्रांती. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाच्या संदर्भात माहिती घेत असताना या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचं महत्व म्हणजे जनक राष्ट्राविरुद्ध एकत्रित येऊन वसाहतींनी दिलेला हा लढा होता. वेगवेगळे सागरी मार्गाचा शोध लागल्यानंतर व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी या वेगवेगळ्या शोध लागलेल्या देशांच्याकडे जाऊन व्यापार करू लागले. त्या ठिकाणी ते वसाहती स्थापन करू लागले. अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपियन देशांनी आपले लक्ष अमेरिकेकडे वळवले. इंग्रज व्यापाऱ्यांनी देखील साम्राज्य विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेतल्याने त्या ठिकाणी वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न केला. एकट्या इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरती 13 वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीच्या कालखंडामध्ये इंग्लंडचं या वसाहतीवरती नाममात्र नियंत्रण होतं. परंतु सप्तवार्षिक युद्ध झाल्यानंतर इंग्लंडला आर्थिक चणचण भासू लागली आणि त्यासाठी त्यांनी या वसाहतीवरती कडक आर्थिक निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला. अनेक जाचक बंधने आणि कर लादल्यामुळं अमेरिकन वसाहतीमधील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला. इंग्लंडने या वसाहतींना दडपण्यासाठी वसाहती विरुद्ध युद्ध पुकारले. साहजिकच अमेरिकेमध्ये वसाहती स्थापन केलेल्या या व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून कडवा प्रतिकार केला आणि अखेरीस या युद्धामध्ये वसाहतीच्या सैन्याचा विजय झाला. ही घटना अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते. या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाने लिखित राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्था निर्माण केली आणि म्हणून ही एक वेगळ्या पद्धतीची क्रांती होती. म्हणून याचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो. दुसरी घटना ती म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंचच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना उत्पादनाची साधने ही मुठभर लोकांच्या हातामध्ये एकवटलेली होती. अनियंत्रित राजेशाही आणि सरंजाईशाही विरुद्ध सर्वसामान्य जनतेने एकत्रित येऊन उठाव केला आणि ही अनियंत्रित राजेशाही उलटवून टाकली आणि त्या ठिकाणी प्रजासत्ताकाची स्थापना केली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते आणि या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांती यांना विशेष महत्वाचं स्थान आहे. तर तिसरी घटना ही जी या कालखंडामध्ये घडून आली ती प्रामुख्यानं उत्पादन पद्धतीमध्ये जाणीवपूर्वक घडून आणलेला आमूलाग्र असा हा बदल होता.
ते म्हणजे औद्योगिक क्रांती. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच युरोपमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल घडून आले. घरगुती स्वरूपाचे जे उद्योग होते त्याची जागा यंत्राने घेतली. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साह्यानं वस्तूचं उत्पादन घेतलं जाऊ लागलं. आगगाडी, आगबोटी यासारख्या वाहतुकीची साधनं जी आहेत ही साधनं निर्माण केली गेली आणि यंत्रयुग अवतरलं, म्हणून याला औद्योगिक क्रांती असं म्हणतात. इंग्लंडमध्ये सुरू झालेली ही औद्योगिक क्रांती हळूहळू पाश्चिमात्य देशामध्ये पसरली. याच काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी मोठ्या प्रचंड प्रमाणात झाली की इंग्लंडला जगाचा कारखाना या नावानं ओळखलं जाऊ लागलं. विद्यार्थी मित्रांनो, विविध भौगोलिक शोध लागलेले होते. विविध सागरी मार्गानं विविध देशांचा शोध घेण्याचा प्रयत्न या धाडसी दर्यावर्दी आणि खलाशी यांनी केलेला होता. साहजिकच औद्योगिक क्रांती घडल्यानंतर वस्तूंचं उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झालेलं होतं आणि ह्या तयार झालेल्या वस्तू बाजारामध्ये विकण्यासाठी, व्यापार करण्यासाठी हुकमी बाजारपेठांची आवश्यकता होती. आणि त्या दृष्टिकोनातून नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशिया देशातील व्यापाऱ्यांनी नव्या पर्वाला सुरुवात केली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे आले. एवढ्या दूरच्या देशामध्ये एकट्या दुकट्या व्यापाऱ्याने आपला माल नेऊन व्यापार करणं शक्य नव्हतं आणि म्हणून अनेक व्यापारी एकत्रित आले आणि त्यांनी एकत्रित येऊन व्यापार सुरू केला. यातूनच भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या स्थापन करण्यात आल्या. या व्यापारातून त्यांना प्रचंड मिळालेला जो नफा आहे तो त्यांनी आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी उपयोगी आणला. राज्यकर्त्यांनी देखील त्यांना संरक्षण देऊ केलं. करामध्ये व्यापारी सवलती दिल्या. या व्यापारामुळे युरोपीय देशामध्ये धनसंचय वाढीस लागला आणि या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यासाठी केला जाऊ लागला. यातूनच भांडवलशाही अर्थव्यवस्था युरोपमध्ये निर्माण होण्यास मदत झाली. मग आता वसाहतवाद आणि साम्राज्यवाद म्हणजे काय याच्या अनुषंगानं आपण माहिती घेऊ. आपण पाहिलं वेगवेगळे भौगोलिक शोध लागले. वेगवेगळ्या देशांना जाण्यासाठी सागरी मार्ग धाडसी दर्यावर्दी आणि खलाशी यांनी शोधलेले होते. साहजिकच व्यापाराच्या निमित्तानं हे जे व्यापारी बाहेर पडले त्यांनी त्या देशामध्ये आपल्या वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न केला. एका देशातील काही मुठभर लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशामध्ये एखाद्या विशिष्ट भागात जाऊन वस्ती करणे म्हणजे वसाहती होय. आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या बलशाही असणाऱ्या राष्ट्राने एखादा भूप्रदेश व्यापणं, त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वसाहती स्थापन करणं म्हणजेच ते वसाहतवाद होय. भारत ही इंग्रजांची एक मोठी वसाहत होती. आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या या राष्ट्रांच्या मध्ये हुकमी बाजारपेठा मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाच, परंतु त्या ठिकाणी त्यांनी साम्राज्य देखील लादण्याचा प्रयत्न केला. विकसित राष्ट्रानं अविकसित राष्ट्रांच्या वरती आपलं सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणं आणि अनेक नव्या वसाहती स्थापन करणं म्हणजेच साम्राज्यवाद होय. या साम्राज्यवादाला आशिया, आफ्रिका या खंडामधील अनेक मागास आणि अविकसित राष्ट्रे बळी पडली आणि या युरोपियन राष्ट्रांनी जी व्यापाराच्या निमित्तानं बाहेर पडलेली होती त्यामध्ये मग पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, इंग्रज असतील, या राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिका खंडामधील अविकसित आणि मागास राष्ट्रांच्या वरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. तो भूप्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्यांनी व्यापाराच्या निमित्तानं आलेले होते, परंतु त्या ठिकाणी त्यांनी आपलं साम्राज्य लादून राज्यकर्ते बनण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो.
अशाच पद्धतीनं पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याच्या हेतूनं 31 डिसेंबर इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतामध्ये आली आणि या ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये हळूहळू आपलं साम्राज्य विस्तार कसा करण्याचा प्रयत्न केला याच्या अनुषंगानं आपण माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपियन सत्ता देशांच्या मध्ये अटीतटीची स्पर्धा सुरू होती। याच दरम्यान इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि या कंपनीने भारतात येऊन जहांगीर बादशाहकडून व्यापारी सवलती मिळवल्या आणि सुरत या ठिकाणी वखार स्थापन केली। या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे। सुरुवातीच्या कालखंडामध्ये इंग्रजांनी नरमाईचं धोरण स्वीकारलं। जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा मोगलांची सत्ता प्रबळ होती आणि म्हणून त्यांनी फक्त व्यापार करण्याचंच धोरण स्वीकारलं। परंतु औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर त्यांचे जे सरदार आहेत ते मनमानी कारभार करू लागले आणि याचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी हळूहळू आपली सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू केल्या। ज्या पद्धतीनं ब्रिटिश व्यापार करण्यासाठी भारतात आलेले होते त्याच पद्धतीनं फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे देखील भारतात व्यापार करण्यासाठी आलेले होते आणि प्रत्येकाला हुकमी बाजारपेठ हवी होती आणि त्याचबरोबर साम्राज्य विस्तारही करायचा होता। पोर्तुगीजांनी भारतामध्ये एकाच वेळेला व्यापार आणि साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना त्यामध्ये यश आलं नाही आणि गोवा, दीव, दमण या भागापुरतच त्यांचं राज्य मर्यादित राहिलं। फ्रेंचांनी माहे, कारिकर, चंद्रनगर, यानम या ठिकाणी आपली सत्ता स्थापन केलेली होती आणि साम्राज्य विस्तार करण्यासाठी फ्रेंचांना देखील भारतामधील भूप्रदेश हवा होता। यामधूनच इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध झाली। त्याला कर्नाटक युद्ध या नावानं ओळखलं जातं। कर्नाटकच्या नवाब पदावरून 2 घराण्यामध्ये संघर्ष सुरू होता। आयतीच संधी चालून आलेली आहे म्हटल्यानंतर एकाची बाजू इंग्रजांनी तर दुसऱ्याची बाजू फ्रेंचांनी घेतली आणि यामधूनच कर्नाटक भागामध्ये 3 युद्ध झाली। इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये ती युद्ध कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात। तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला आणि त्यामुळं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ विरोध करेल असा सत्ताधीश एकही उरला नाही। साहजिकच परकीय सत्ताधीशांचा पराभव केल्यानंतर ब्रिटिशांनी म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू भारतामध्ये आपला सत्ता विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून, साम्राज्य लादण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यास सुरुवात केली। बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सत्तेचा पाया घातला। बंगाल प्रांत हा त्या कालखंडामध्ये आर्थिकदृष्ट्या सुबत्त आणि समृद्ध असा होता। इसवी सन 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला आणि त्याने ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जे व्यापारी सवलतीचा गैरफायदा घेत होते त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न केला। ईस्ट इंडिया कंपनीने मुघल अधिकाऱ्यांच्याकडून आणि मुघल बादशाहांच्याकडून बंगाल प्रांतामध्ये मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरफायदा घेतला आणि कोलकाता वखारीच्या भोवतीने तटबंदी घातली। यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजांच्यावरती चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली आणि जी तटबंदी होती ती तटबंदी पाडून टाकली। या घटनेने इंग्रजांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला। रॉबर्ट क्लाइव्ह
या ब्रिटिश अधिकाऱ्याने मुत्सद्दीगिरीने बंगालच्या जो नवाब होता त्या बंगालच्या नवाबाच्या सेनापतीस म्हणजेच मीर जाफर यास नवाब पदाचं आमिष दाखवलं आणि आपल्या बाजूनं वळवलं. इसवी सन 1757 मध्ये प्लासी या ठिकाणी ब्रिटिश म्हणजेच इंग्रज सैन्य आणि सिराज उद्दौला यांच्या सैन्याची गाठ पडली. त्या ठिकाणी युद्ध झालं, परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर या युद्धात उतरलेच नाही आणि त्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला, परंतु ब्रिटिशांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी त्याने इंग्रजांच्या या सैन्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इंग्रजांनी त्याचा जावई मीर कासिम यास मीर जाफरच्या ऐवजी नवाब बनवले. मीर कासिमने देखील इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्यांनी मीर जाफरला नवाब पदावरती आणले. बंगालमधील इंग्रजांच्या या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम या तिघांनी एकत्रितरित्या इंग्रजांच्या विरुद्ध मोहीम उघडली आणि इसवी सन 1764 मध्ये बिहार येथील बक्सार या ठिकाणी इंग्रज आणि मीर कासिम, अयोध्येचा नवाब आणि मुघल बादशाह यांच्यामध्ये युद्ध झालं. हे तिघे एकत्रित असूनही ब्रिटिशांनी यांचा पराभव केला आणि या पराभवामुळे त्यांनी अलाहाबादचा तह लादून या अलाहाबादच्या तहाद्वारे बंगाल प्रांतामध्ये दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगाल प्रांतामध्ये ब्रिटिशांनी घातला. भारतामध्ये ज्या अनेक मोठमोठ्या सत्ता होत्या तिथे फंदपितुरीच्या मार्गाने, मुत्सद्दीगिरीच्या मार्गाने फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून ब्रिटिशांनी हळूहळू एक एक भाग गिळंकृत करून त्या ठिकाणी साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केला. इंग्रज आणि म्हैसूर यांच्यामध्ये देखील 4 युद्ध झाली. म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचं राज्य ताब्यात घेतलेलं होतं. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान हा म्हैसूरच्या गादीवरती आला. त्याने ब्रिटिशांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, इंग्रजांच्या विरुद्ध लढा देण्याचा निकरीने प्रयत्न केला, परंतु 1799च्या श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये टिपू मारला गेला आणि ब्रिटिशांनी म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर ब्रिटिशांनी सिंध प्रांताकडे आपलं लक्ष वळवलं. सिंध प्रांताचं महत्त्व लक्षात घेऊन तो भाग आपल्या ताब्यामध्ये असणं आवश्यक आहे याची त्यांना जाणीव झाली. कारण भारतातील आपली सत्ता सुरक्षित राहण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले आणि या मार्गावरून रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती. म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानावरती आपला प्रभाव प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. अफगाणिस्तानातून जाणारे मार्ग हे सिंधमधून जात होते, त्यामुळे सिंधचं महत्त्व इंग्रजांच्या लक्षात आलं आणि 1843 मध्ये त्यांनी सिंध प्रांत देखील गिळंकृत केला. त्यानंतर ब्रिटिशांनी शीख सत्तेचा पाडाव केला.
19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजित सिंहांच्या ताब्यामध्ये होती. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दलीप सिंग गादीवरती बसला, परंतु तो अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या वतीनं त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली. मात्र जे सरदार आहेत या सरदारांच्यावरती राणी जिंदन यांना अंकुश ठेवता आला नाही. ते मनमानी कारभार करू लागले. नेमकी हीच संधी ब्रिटिशांनी ओळखली आणि या संधीचा फायदा घेऊन काही शीख सरदारांना फितूर केले आणि इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार अशा पद्धतीची अफवा त्यांनी पसरवली आणि त्यामुळे शिखांचा गैरसमज झाला आणि त्यांनी इंग्रजांच्यावरती हल्ला केला. या पहिल्या शीख इंग्रज युद्धामध्ये शिखांचा पराभव झाला. दलीप सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले, परंतु काही शीख सरदारांना हे इंग्रजांचा वाढता प्रभाव मान्य नव्हता. मुलतानचा अधिकारी मुलराज याने इंग्रजांच्या विरोधात बंड केले. हजारो शीख सैनिक या युद्धामध्ये उतरले, परंतु या दुसऱ्या युद्धातही इंग्रजांनी शिखांचा पराभव केला. 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. अशा तऱ्हेने 31 डिसेंबर इसवी सन 1600 मध्ये भारतामध्ये व्यापार करण्याच्या निमित्तानं आलेली ही ईस्ट इंडिया कंपनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये नरमाईचं धोरण स्वीकारलं आणि फक्त व्यापार करण्याचं धोरण त्यांनी स्वीकारलं. परंतु फक्त ते व्यापार करण्यासाठी आलेले नव्हते, तर त्या ठिकाणी त्यांना वसाहती स्थापन करून साम्राज्य विस्तार करायचा होता. जोपर्यंत भारतामधील त्या भागामध्ये प्रभावी राज्यकर्ते आहेत तोपर्यंत त्यांनी शांत आणि नरमाईचं धोरण स्वीकारलं आणि मुत्सद्दीगिरी, फंदपितुरी, फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून त्यांनी भारतामधील प्रमुख सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला. यामधूनच त्यांनी कर्नाटक, म्हैसूर, बंगाल, पंजाब, सिंध या प्रांतातील सत्ता हळूहळू काबीज केल्या आणि तो प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडून घेऊन त्या ठिकाणी साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण प्रबोधन युग म्हणजे काय, धर्मसुधारणा चळवळ आणि ऑटोमन तुर्कांनी बायझँटाईन साम्राज्याची राजधानी असलेलं कॉन्स्टँटिनोपल, ज्याला इस्तंबूल या नावाने ओळखलं जातं, हे जिंकून घेतल्यामुळं आशिया खंडाकडे येणारा व्यापारी मार्ग रोखून धरल्यामुळं भौगोलिक शोधांची गरज भासली आणि ह्या सागरी मार्गानं लागलेल्या भौगोलिक शोधांचा उपयोग करून घेऊन युरोपमध्ये औद्योगिक क्रांती घडल्यानंतर हुकमी बाजारपेठा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून युरोपीय सत्ताधीश या नव्याने लागलेल्या या भौगोलिक शोधांच्यामुळं नवनवीन देशांच्यामध्ये व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून, हुकमी बाजारपेठा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून युरोपमधून कसे बाहेर पडले आणि त्यांनी व्यापाराबरोबरच वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये जे देश आर्थिकदृष्ट्या मागासलेले होते, अविकसित होते, त्या देशांच्यावरती आपलं साम्राज्य कसं लादलं याच्या अनुषंगाने आजच्या प्रकरणामध्ये भारत आणि युरोपमधील घडणाऱ्या घटनांचा भारतावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने कसा परिणाम झाला याची माहिती आजच्या तासाला आपण घेतली. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.